नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूपच इंटरेस्टिंग ट्विस्ट आता पाहायला मिळतोय। इकडे मंजूने मात्र जबरदस्त प्लॅन करत आर्यनची पूर्ती गोची केली आहे। आर्यन मात्र प्रेक्षकांनो मंजूच्या तावडीत सापडलाय आणि दुसरीकडे आपण पाहतोय पूर्वा जेव्हा घरी आलेली असते तेव्हा घरच्या सगळ्याच लोकांना प्रश्न पडतोय की ही पूर्वा आता घरी कशी काय आली, काय असतं हिचं पूर्वाचं काम इथे। मंजू आणि पूर्वाचं अजिबात जमत नाहीये, तरी पूर्वा आता आपल्या घरी का आली आहे? मंजूची दृष्टी खरंच गेली आहे का? मंजू खरोखरच आंधळी झाली आहे का? हेच पाहण्यासाठी ती आलेली असते। म्हणूनच ती आता तिकडे जाऊन तिला काही खोचक आणि विचित्र असे प्रश्न विचारते। पहिल्यांदा ती गेल्याबरोबर मंजूला मात्र आता इकडे रागात बोलते, मंजू तुला काय वाटतं ग, तू खूप दीडशानी आहेस का? अगं जास्त हुशारी केलीस ना, म्हणून आता हे तुझ्यासोबत असं झालं। इकडे मात्र प्रेक्षकांनो तात्यासाहेबांना मात्र सगळं कळून चुकलं की मंजू आंधळी नाहीये, मंजूला सगळंच आता दिसायला लागतं। त्याच्यामुळे तात्यासाहेब मात्र जोरजोरात हसायला लागतात। वा वा मंजिरी मॅडम, काय मस्त फसवलं तुम्ही, पण मला तुम्ही फसवू शकत नाहीये, मी तात्यासाहेब आहे। आता मात्र इकडे मंजू चक्क तात्यासाहेबांच्या पाया पडते, प्लीज तात्यासाहेब, कुणाला सांगू नका प्लीज तात्यासाहेब। सत्य आता मंजूकडे पाहून जोरजोरात हसायला लागतो। होय प्रेक्षकांनो, नेमका आजच्या भागामध्ये काय धमाका आपल्याला पाहायला मिळणार आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। इकडे मात्र आपण पाहतोय मंजूला तिची आई आणि बहीण भेटून गेलेले असतात। मायाला मात्र कळतं की या दोघी जणी आल्या होत्या ते म्हणजे आता आपल्या पोरीला घेऊन जायला, आता आपल्या लेकीला घेऊन जायला त्या आल्या, तर सत्याने कशाला अडवलं? सत्या काय रे, त्या दोघींना जर त्यांच्या लेकीला घरी घेऊन जायचं असेल तर कशाला तू जाऊ दिलं नाही? जाऊ दे ना। इकडे अजिबात तू मंजूची तू काळजी करायचं टेन्शन नाही, शेवटी ती आई आहे, तिने तिचा चांगला सांभाळ केला असता। इकडे मात्र सुनंदा खूप प्रेमाने सत्याला बोलत असते, सत्यजितराव तुम्ही काळजी करू नका मंजूची, आता सगळं चांगलं झालंय, ऑपरेशन झालं, सगळं पट्टी काढली ना की मग आता इकडे तिला हळूहळू दिसायला लागेलो। मंजू आता कुणाचं कधी वाईट करत नाही ना, मग तिचंही काही वाईट होणार नाही। आणि अमृतासुद्धा बोलते, बरोबर बोलताय तुम्ही सत्या, कधीच आपल्या दिदीने कोणाचं वाईट केलेलं नाहीये। इकडे मात्र मायाचा तळफळाट सुरू असतो, अक्षरशः ती सत्यावर चिडलेली असते। काय सत्या, अरे लेकीला घरी जायला तू का नाही केली त्यांना? सत्या त्यांना जाऊच देत नाहीये। सुनंदा मात्र म्हणते, हे बघा सत्यजितराव, आता मंजू तिकडे आली ना, तिचं मन तिकडेही लागलंच असतं, तुम्ही काळजी करू नका। माया बोलते, अगं घेऊन जा ना, मग तुझ्या पोरीचा एवढा तुला पुळका आहे ना, घेऊन जा। अशी तर सत्या तुझी बायको आता आंधळी आहे, तिला काही दिसत नाहीये, तिला जाऊ दे ना तिकडे, असंही ती इथं राहून काय कामाची आहे? इकडे मात्र सत्याला प्रेक्षकांनो खूप राग येतो। सत्य आता त्याच्या मायकडे असा रागात बोलतो ना, कारण माझ्या बायकोला जर कोणी माझ्या वाघमारेंना बोललं तेव्हा मात्र कोणीही असो त्याचा सत्याला मात्र इकडे भयंकर राग येतो। आता मात्र प्रेक्षकांनो सत्या चिडतो आणि मम्मी अगं बस झालं, तुला लाज वाटत नाहीये का वाघमारेबद्दल असं बोलताना? तुला काहीच वाटत नाहीये? माझी बायको आहे ती आणि तुझी कोणीच नाहीये का? मी आत्ताच तुला फुल अँड फायनल सांगतोय, याच्या आधी पण मी तुला सांगितलंय, जर तू वाघमारेंबद्दल एक शब्द जरी आता वाईट बोललीस ना, मी अजिबात ऐकून घेणार नाहीये। काही झालं तरी मी लग्न करून त्यांना या घरात घेऊन आलोय ना, मग आता ती माझी बायको आहे, माझं त्यांना सांभाळणं कर्तव्य आहे। मी माझ्या बायकोसोबत राहणार, तिला इथेच ठेवणार, तिला कुठेही जाऊ देणार नाहीये। इकडे मात्र मायाची चिडचिड चालू असते, कोणाचं चांगलं करायला जा, आता ते लोक काही आपलं ऐकायला तयारच नाहीये असं तिचं मत असतं। आणि तेव्हा तन करत ती मात्र रूममध्ये निघून जाते। दुसरीकडे प्रेक्षकांनो आपण पाहतोय अमृता सुनंदाला काळजी लागलेली असते। आता मात्र सत्या सगळी काळजी घेतोच आहे, पण आता ही बाई एवढी बदमाश आहे ना, शेवटी आता मंजूला ती त्रास देणारच आहे। माया मात्र आता तिच्या रूममध्ये इतकी तणफणत असते ना, ती आता संतापून गेलेली असते। तेवढ्यात आता सपना मात्र बोलते, मम्मी साहेब अहो काय झालं, कशाला चिडताय तुम्ही एवढं? सपने त्या सत्याने नेहमी त्या पोरीसाठी मला आता लोकांसमोर अपमान केलाय, आज त्या भिक्कारड्या दोघींसमोर माझा त्याने अपमान केलाय, मला आता सवय झाली ग त्या अपमानाची। पण आता तुझा सत्या भाऊजी इतका हलक्या तोंडाचा आहे ना, काहीतरी माझ्या बाजूने एक शब्द जरी बोलला असताना तर जमलं असतं। इकडे मात्र त्याने चक्क मला झिडकारले, तेही त्या सुनंदासमोर आणि त्या अमरीसमोर। आता मात्र सपना बोलते, मम्मी तुम्ही त्या मंजूचा अपमान का केला त्या दोघींसमोर? तुम्हाला कळत नाही का, सत्या भाऊजीला आवडत नाही ना ते?
आता मात्र सांगा तुमचा काय प्लॅन आहे, आता पुढे आपण काय करायचं. तेव्हा मात्र आपण पाहतोय प्रेक्षकांनो, माया बरोबर सपनाला काहीतरी प्लॅन सांगत असते. इकडे सत्या मात्र खूपच रागिष्ट असं आपल्याला दाखवलंय. त्याच्या जीवापाड प्रेम असणाऱ्या बायकोला जर कोणी काही बोललं तर सत्याचा संताप अनावर होतो. इकडे मात्र सत्या आता मंजूच्या जवळ येतो. मंजू टेरेसवर उभं राहून मायाचं सगळं बोलणं सपनासोबत काय चाललंय ते ऐकत असते. इकडे मात्र मित्रांनो, सत्या आता म्हणतो, वाघमारे मम्मीचं आजकाल वागणं ना फार विचित्र झालंय, फार आपल्या अपोजिट वागायला बघतीये. तुमच्या बाबतीत तर तिने एवढा काटा धरलाय ना तुमचा की मला काही कळतच नाहीये. मंजू बोलते, हे बघ सत्या, ती मम्मी आहे ना, मम्मीच्या नादाला लागू नको. मम्मीला काळजी वाटत असणार म्हणून त्या बोलत असतील काळजीपोटी. वाघमारे अहो त्या सतत सांगत होत्या तुम्हाला घरी तिकडं पाठवून दे म्हणून. मी अजिबात ते खपवून घेणार नाहीये. मम्मीने मला असं म्हटलं, अरे तुझ्या बायकोला तर काही दिसत नाहीये ना, पाठवून दे ना मग तिला माहेरी. काय फायदा आहे तसल्या आंधळ्या बायकोचा. ते मात्र मी अजिबात खपवून घेणार नाहीये. इकडे मात्र मित्रांनो, चित्रकार आता सत्याचे बाबा म्हणजे हॉलमध्ये वगैरे आता सगळे बसलेले असतात आणि 2 कॉन्स्टेबल, पूर्वा पाटील, पडवळ, भारती मावशी सगळ्यांनी एंट्री मारली, ती म्हणजे माया पॅलेसमध्ये. आता पूर्वा पाटील इथं कसं काय आली, सगळ्यांना शॉकच बसतो. या पूर्वा पाटील मॅडम, कसं काय येणं केलं. अहो चित्रकार, तुमच्या पोरीने पराक्रमच एवढा घालून ठेवला आहे, मग आम्हाला यावंच लागलं त्यांचा आता जाब घेण्यासाठी. त्यांना तर पोलीस स्टेशनमध्ये यायला काही दिसणार नाही आहे, म्हटलं आपणच जाऊन जाब घेऊन यावा. प्रभाकर मात्र आता बोलतात, काय केलं आमच्या पोरीने. आम्ही पोलीस आहोत ना, आम्हाला काय करायचं, कुठे जायचं, कुणाच्या घरी जायचं हे आम्हाला तुम्ही विचारू शकत नाही आहे चित्रकार. आम्हाला आमचं काम करू द्या. लोकांच्या घरी जाणं, चौकशा करणं, त्यांचे जबाब नोंदवून घेणं, कोण खरं बोलतोय, कोण खोटं बोलतोय, कोण नाटक करतंय, हे सगळं शोधून काढणं आमचं मुळात काम आहे. आता मात्र प्रभाकरला चक्क पूर्वाने धमकीच दिली आणि इकडे प्रभाकर बोलतो, हो सगळं बरोबर आहे, पण माझी मुलगी जी आहे ना, माझी मंजू, ती आता इकडे तुम्ही तिला का भेटायला आलात. पूर्वा बोलते, बरं ठीक आहे, मी बाकी प्रश्नांची उत्तर तुम्हाला नंतर देते. तुमची मुलगी म्हणजे तुमची सुनबाई आहे तरी कुठे. प्रभाकर बोलतो, ती आता तिच्या रूममध्ये वरती असते. इकडे मात्र मित्रांनो, रूममध्ये आता सत्याला चाहूल लागते की बरोबर पूर्वा पाटील मॅडम आपल्या घरी आल्यात. मंजूला आता लगेच तो वॉर्न करतो आणि मंजूला आता नाटक करणं चालू करायला सांगून देतो. इकडे मुद्दामून मंजू बेडवर बसते आणि सतर्क असते. त्यांना कळून चुकलंय की घरामध्ये आता मात्र पूर्वा पाटील मॅडमची एंट्री झाली आहे, काहीतरी कारस्थानानेच ते इथे आलेले आहेत. तेव्हा मात्र सत्या लाडीगोडी लावत आता नाटक चालू करतो. मंजूला औषधं काय देतो, वाघमारे औषधं घ्या, डोळे चांगले होती, डोळ्यावरचा गॉगल काढू नका, सूर्यप्रकाशामध्ये जाऊ नका. तेवढ्यातच पूर्वा पाटील, भारती मावशी, पडवळ हे सगळे मंजूच्या रूममध्ये येतात. आता मंजूच्या रूममध्ये आल्याच्या नंतर प्रेक्षकांनो, इकडे या नवरा बायकोचं नाटक चालू असतं. सत्या मात्र बोलतो, वाघमारे अहो भारती मावशी आले तुम्हाला भेटायला. मंजू बोलते, काय भारती मावशी, काय म्हणता तुम्ही, इकडे या माझ्या जवळ बसा. भारती मावशी बोलते, मंजू बाळा कशी आहेस ग तू. अक्षरशः भारती मावशी मंजूला बघून अश्रू काढतात. त्यांना खूप वाईट वाटतं, पण पूर्वा मॅडमने असे काही डोळे वटारले की भारती मावशी मंजूच्या दूरच जाते. आता मात्र त्या दिवशी नक्की काय घडलं होतं तो जबाब आता पूर्वाला घ्यायचा असतो मंजूकडून, की तुम्ही कुठे गेला होतात, तुम्हाला कुणी आता हल्ला केला, तुमच्या डोळ्यात कसं काय मिरची पावडर गेलं, सगळे डिटेल तिला आता पाहिजे असतात. इकडे मात्र जयदेव, सपना आपल्या रूममध्ये असतात आणि ते दोघं मायाला समजावत असतात. जयदेवला मात्र आता खूप राग आलेला असतो. ती बोलते, या नेबळटला पुढे आता कधीच दिसणार नाही, कधी दिसणारच नाही आहे. ही माझ्यासोबत अशी वागती आहे ना, कारण डॉक्टरने बरोबर सांगितले तिला दिसायचं असतं की नाही. तिची पट्टी ज्या दिवशी काढली त्याच दिवशी तिला दृष्टी आली असती. आत्तापर्यंत तिला काही दिसत नाही आहे, म्हणजे ती नक्की आंधळी झाली आहे. आता मात्र तिचं आयुष्य खूप कठीण आहे. इकडे मात्र प्रेक्षकांनो, जयदेवला त्याच्या मम्मीचा खूप राग येतो. मम्मी अगं काय बोलतेस तू, तोंडाला येईल ती बोलू नको मंजू वहिनीबद्दल. दुसरीकडे मात्र मंजू आणि सत्याची नौटंकी चालू झालेली असते. पूर्वा मात्र विचारते, इन्स्पेक्टर वाघमारे तुम्हाला दीडशहाणेपणा करायला कुणी सांगितला होता. त्या आर्यनसोबत, आर्यनला भेटायला एकटं जायची काय गरज होती. तुम्ही स्वतः पोलीस आहात तरी तुम्हाला अकलेचा भाग नाही आहे. अहो तुम्ही एकट्या 2 पोलिससोबत घेऊन गेला असता तरी जमलं असतं ना. मंजू मात्र आता बोलते, हे बघा
आर्यनचा मला फोन आला होता पाटील मॅडम, पण मला त्याला आता एकट्याला पकडायचं होतं आणि त्याने मला विचारलं होतं की तू सोबत कोणाला घेऊन येणार आहेस की एकटी येणार आहे, आणि मला वाटलंच नाही आहे की तू माझ्यावर असा डेंजर काही अटॅक करेल म्हणून. पूर्वा म्हणते हो आम्हाला सगळं कळतं आहे. अहो आम्हाला जर तुम्ही इन्फॉर्म केलं असतं तर आम्ही तुम्हाला प्रोटेक्शन दिलं असतं ना. तुम्ही एक सस्पेंडेड जरी असलात तरी पोलीस इन्स्पेक्टर होतातच ना. तुमच्या मदतीला भारती मावशी, पडवळ सगळेच आले असते. इकडे मात्र भारती मावशीला डाऊट येतो. भारती मावशी म्हणते खरंच तो आर्यनच होता का मंजू मॅडम? तेव्हा मात्र तुझ्या डोळ्याने तू बघितलेस का त्याला? मंजू बोलते भारती मावशी हो मी माझ्या डोळ्याने त्याला बघितलं आहे गं. तो माझ्याशी बोलला, चालला, खूप वेळ संभाषण केलं. त्यानंतर त्याने मिरचीचं पोतं माझ्या डोळ्यामध्ये सोडलं. बरोबर आता पूर्वा पाटील सगळं तिचं जबाब आता लिहून घेतले असते. तेवढ्यातच आता सत्या मात्र बोलतो हे बघा पूर्वा पाटील मॅडम, तुम्हाला मी आत्ताच सांगतोय त्या नालायक आर्यनला जर तुम्ही पकडलं नाही तर माझं नाव सुद्धा सत्यजित सुर्वे लावणार नाहीये. अजिबात तुम्ही आता त्याच्यामध्ये हाईघाई करायची नाहीये. आर्यन लवकरात लवकर सापडला पाहिजे. पूर्वा बोलते ठीक आहे सत्या तू आता काळजी करू नको. इकडे पूर्वा पाटील आपल्या डॅडी साहेबांकडे जाते. प्रेक्षकांनो चक्क आता मंजू आंधळी झाली याबाबत सगळी इन्फॉर्मेशन देते. मंजूने आर्यनच्या बाबतीमध्ये आता कंप्लेंट केली, लेखी कंप्लेंट आहे. तिनं आता स्वतः त्याला बघितलंय म्हणून आता त्याला अटक करावीच लागेल. त्याच्या विरुद्ध अटक वॉरंट आहे, त्याच्या नावाचा आता वॉरंट निघालाय. म्हणून तात्यासाहेब इकडे मात्र सरळ आता मंजूची फिरकी घ्यायला माया पॅलेसमध्ये येतात. कुठे माझी मानस कन्या जिला आम्ही मुलगी मानलं होतं, कुठे आमची लेकबाळ, काय झालं तिला, कुठे गेल्या त्या? इकडे मात्र रूममध्ये आल्याच्या नंतर तात्यासाहेब मंजूला बघतो आणि तात्यासाहेबाला खूप गरमी होत असते असं तो नाटक करतो. आल्या आल्या म्हणतो मंजू अगं गरमी किती होते बाळा, तुला गरमी होत नाही आहे का? तेव्हा मंजू म्हणते थांबा तात्या मी आता फॅन लावते म्हणून. मंजू मात्र पटकन जसं काही दिसतं तसंच प्रेक्षकांना उठती आणि पटकन फॅनचं बटन दाबते. आता तात्यासाहेबांनी त्यांच्या बरोबर याच्यामध्ये मंजूला अडकवलेलं असतं. आता मात्र तात्याला कळून चुकतं. मंजू जागेवरून उठली, बिना काही आधाराची उठली. तिने पंख्याचं बटनही दाबले. मंजू एवढ्या कॉन्फिडेंटली कशी काय उठू शकली? म्हणजे मंजूला आंधळेपणा आलेला नाहीये. मंजू नक्कीच आपल्यासमोर नाटक करते आणि तो मुद्दामून मंजूकडे मात्र आता काहीतरी फेकतो ज्याला मंजू दचकते. प्रेक्षकांनो इकडे मात्र चक्क तात्याने मंजूची परीक्षा घेतली आणि मंजू सपशेल फेल झाली. तात्यासाहेबांना कळून चुकलंय की मंजू आंधळी नाहीये. मंजूला सगळं दिसतंय आणि तात्यासाहेबांसमोर मात्र मंजूचा भंडास फुटला. होय प्रेक्षकांनो आजचा भाग इथेच संपलाय. उद्याच्या भागामध्ये आता आपल्याला काय पाहायला मिळतंय? खूप मोठा धमाका. तात्यासाहेबांनी चक्क आता मंजूचा गॉगल काढून तोडून टाकलाय प्रेक्षकांनो आणि मंजूचं नाटक मात्र उघड पडलंय. आता सत्या काय करणार, आता मंजू काय करणार आणि स्पेशली मायाबाई आता काय रिॲक्ट करणार, हे सगळं जाणून घेण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.